काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत। सर, आज महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पार पडला, मात्र कुठेतरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा झाली। उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की तुम्ही सांगा, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे, मात्र ज्याचे जास्त आमदार येतील ते जर केलं पाडापाडीचं जे आहे ते सत्र सुरू होतं। असं कधी होत नाही, पण त्यांनी मतं व्यक्त केली, आमची मतं आम्ही व्यक्त केली। मुख्यमंत्री काही इथं ठरत नसतो, तो तिथं श्रेष्ठी ठरवत असतात। पण एक चांगली गोष्ट आहे की आज लोकांच्यामध्ये तुमच्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं की आता सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार। आपण त्या निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या, किती आमदार येतात निवडून ते बघूया, नंतर सरकार कोण चालवेल हे ठरवता येईल। नंतर उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं एक आधी चेहरा द्या तरच आपल्याला सामोरं जायला, असं त्यांचं बिलकुल आग्रहाचं म्हणणं नाही। ते दिल्लीला जाऊन आले, आमच्या श्रेष्ठींची बोलून आलेले आहेत। चर्चा झाली तुमची काय त्यांच्याशी? नाही, या बाबतीत माझी नाही झाली। ते जाहीर बोलले ते तुम्ही ऐकलं, आम्ही ऐकलं, पण काय आता पुढे म्हणजे चेहरा द्यायचा नाही की कसं? आता आमच्या पुढचा जागा वाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं एवढाच आमच्या समोरचा प्रश्न आहे। काँग्रेसची भूमिका हीच आहे की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवलं जाईल। मुख्यमंत्रीपदाचा विषयच नाही, आम्ही निवडणूक जिंकण्याची आमची आत्ता तयारी आहे। निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरलं ना, बघू काय होतं ते। काय नेमकी जागा वाटपाचं काही झालंय, कुठपर्यंत आलंय? चर्चा चालू आहे, प्रोग्रेस होतोय, वेगवेगळे फॉर्म्युले मांडले जात आहेत, होईल, वेळेवर होईल। आता निवडणूकच्या आयोगानं तारखेच्या बद्दल थोडीशी स्पष्टता निर्माण केलेली आहे। मला असं वाटतं की दिवाळी संपल्या लगेच निवडणुका महाराष्ट्राच्या होतील। हाच मुद्दा आहे। 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या, महाराष्ट्राची निवडणूक कुठेतरी लांबणी पडते असं वाटते। याच्यामागे काही राजकीय, आता मी तर काही राजकीय आपण म्हणू नये, राजकीय आहे। आता निवडणूक आयोगाने जे स्पष्टीकरण दिलं आहे ते मान्य केलं पाहिजे। ते म्हणतात की काश्मीरची निवडणूक अवघड आहे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात फोर्सेस लागतील आणि हरियाणाची मुदत संपते आहे, त्यामुळे हरियाणाने जम्मू काश्मीरची निवडणूक त्यांनी पहिल्या टप्प्यात घेतलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या 2 निवडणुका त्या नोव्हेंबरमध्ये घेतील असा अंदाज आहे। पण निवडणुका कधीही झाल्या तरी मला वाटतं सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत। कुठेतरी ठरवून हे सगळं आहे का? कारण काही नेत्यांनी म्हटलेलं आहे की ठरवून पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे, आमची आता तयारी आहे। आम्हाला असं वाटतं की त्यांना ते तयार नाही, त्यांना पराभवाची भीती आहे। त्यांना वाटतं की त्यांनी काही ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यामुळं लोकांच्या घरात काही पैसे गेले तर त्याचा काही फायदा होईल, एखादा हप्ता आणखी जाईल, तिथं पोचेल असं आम्हाला वाटतंय। पण आम्ही निवडणूक आयोगावर काही आक्षेप घेत नाही। सर, काही जिल्ह्यांमध्ये तणावग्रस्त वातावरण पाहायला मिळते, कसं बघते सगळ्या गोष्टीकडे? ही गंभीर बाब आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती चिघळू न देता शांतता प्रस्थापित केली पाहिजे। कोणी जर चुकीचे वक्तव्य केली असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आज भयमुक्त वातावरणामध्ये राजकारण झालं पाहिजे, निवडणुका झाल्या पाहिजे। अशा प्रकारे धार्मिक तणाव निर्माण करून, धार्मिक ध्रुवीकरण करूनच आपल्याला यश येईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचा तो गैरसमज आहे। लोकांनी निर्णय हा आर्थिक कारणाकरता घेतलेला आहे। महागाई, बेरोजगारी, शेतकरी 50% लोक आज शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात। शेतकरी आता या सरकारला मतं देणार आहेत का? आणि लोकांनी ज्या आमदारांना विश्वासानं मतं दिली आणि ज्या 80च्या जवळपास आमदारांनी गद्दारी केलेली आहे ते जेव्हा आपल्या मतदारसंघात परत जातील तेव्हा निवडणुका तुम्ही कितीही लांबवल्या तरी त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही। कुठेतरी हे सगळं तणाव होण्यामागं राजकीय पार्श्वभूमी बघा, माझ्याकडे काही पुरावा नाही आहे, तुमच्याकडे काही पुरावा असेल तर सांगा। पण माझं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की राज्यातली परिस्थिती धार्मिक तणाव निर्माण करू नका, परिस्थिती चिघळू नका, शांतता भंग होऊ देऊ नका। याचा नुकसान फक्त गोरगरिबांचं होतं। काय नेमकं जागा वाटपामध्ये काँग्रेस 3 आकड्यांवरती ठाम आहे? जागा वाटप काय रस्त्यावर होतो का? जागा चर्चा झाली असेल त्यावर काही झालं जागा वाटप होतोय, जेव्हा जाहीर होईल तेव्हा तुम्हाला सांगू ना, अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। हा, ते आपण जागा वाटप होईल त्यावेळेस सांगू, मात्र जो काही तणाव सुरू आहे तो योग्य नाही आणि प्रत्येकाने शांतता बाळगली पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणताना पाहायला मिळतात। कॅमेरामन कृष्णा खापरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।